क्या करें अब? अजमल, हम घूम के वापिस चलते हैं, क्योंकि हमारा मकसद अभी पूरा नहीं हुआ है। जाते जाते जितने हो सके उतने वर्दी वालों को ठोक देते हैं। मेरी बात मानो, सुनाई दे रहा है? हम आपको फाइनल वार्निंग दे रहे हैं। हेडलाइट माफ करके नीचे उतरो, नहीं तो हमें गोलियां चलानी पड़ेगी। क्या सुन रहे हो तुम? साथियों, पोजीशंस। तुकाराम काळजी करू नका तुकाराम. आता ॲम्ब्युलन्स कोणत्याही क्षणी इथं पोहोचेल. तुकाराम सर, साल्यांनी माझ्या आतड्याची पार कोशिंबीर करून टाकली आहे. आता ॲम्ब्युलन्स नाही, यमाचा रेडाच येणार बघा. पण आता काही करून या साल्यांना सोडू नका. आपली मुंबई वाचवा, आपली मुंबई वाचवा सर. पण हातात नुसती काठी घेऊन तुम्ही पुढे गेलातच का? या हरामखोरानं गन उचलली तेव्हा मागे फिरायचा विचार सुद्धा तुमच्या मनात आला नाही? नाही सर, माझ्या मनात विचार आला तो तुमचा, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा. मी जर बाजूला झालो असतो तर बाकी सगळे वाचले नसते, कदाचित नसते वाचले. आणि हा शैतान पळून गेला असता. माझी मुंबई, माझा देश अजून जखमी झाला असता. जय कर चले हम फिदा जनतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जनतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों. थांबा. आपल्या ASI तुकाराम ओंबळेंचं बलिदान व्यर्थ घालू नका. त्यांनी आपल्या शरीरावर सगळ्या गोळ्या झेलून आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले. याला जिवंत पकडणं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय त्याचे सूत्रधार कोण आहेत हे जगाला समजणार नाही. चला न्याय याला. अरे तुम्हारे साहब तो बुलेट प्रूफ जैकेट पहने हुए थे ना. फिर भी ना बचे. या थरार नाट्यातील काही भाग इथे संपला होता, पण त्याच वेळेस या लोकांनी टॅक्सीत पेरलेल्या RDXचे विले पारले आणि नेपियन सी रोड इथे भीषण स्फोट झाले. त्यात सुद्धा